की देशाची समृद्धी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काश्मीरमध्ये गेल्या 2-3 वर्षात जी समृद्धी झाली आहे ती डोळ्यात खुपल्यामुळे या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्याच्या एका उद्देशाने 22 एप्रिल रोजी पहलगाम इथे हल्ला करण्यात आला। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या प्रकारे त्या लोकांना मारण्यात आलं की महिलांना बाजूला ठेवायचं, माणसांना धर्म विचारायचा, मारायचं आणि महिलांना सांगायचं जाण तुमच्या सरकारला सांगा। त्याच्यानं हे सिद्ध होतं की ते जे लोक आहेत त्यांची जी मनशा काय होती, या देशात जो सलोख्याचा भाव आहे, हिंदू मुस्लिम एकता आहे, काश्मीर आणि देशाचा आपले संबंध आहेत, याच्यामध्ये कुठेतरी उत्कृष्टता यावी या हेतूनेच झालेला हा हल्ला। या हल्ल्यामध्ये 22 तारखेला साधारणतः 28 निरपराध लोकांना त्यांनी मारला। त्या लोकांचं काही घेणं ना ते राजकीय आहेत ना काही त्यांचा संबंध आहे, पण त्या निरपराध लोकांना जे मारलं आहे त्यामुळे पूर्ण देशामध्ये एक संतापाची लाट आहे। वकील हा एक समाजाचा अविभाज्य घटक आहे आणि एक महत्त्वाचा घटक आहे। त्यामुळे सामाजिक दृष्टीने वकिलाची सुद्धा ही जबाबदारी आहे की हे जे कृत्य झालं आहे याचा निषेध केला पाहिजे। ज्या लोकांनी हे कृत्य केलं आहे त्याच्यावर ताबडतोब दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे। वकील म्हणून शब्द मी दंडात्मक वापरला, जरा कोट काढला तर एक भारतीय म्हणून जर विचार केला तर त्यांना रस्त्यावर मारलं पाहिजे, इतकी तीव्र इच्छा सर्व समाजाची आहे। तर त्याकरता वकील बांधव म्हणून आम्ही सगळे आज एकत्र आलो होतो। कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं की जी घटना झाली त्याच्या मी तीव्र शब्दात आम्ही निषेध नोंदविला आहे आणि त्या दहशतवाद्यांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी अपेक्षा आम्ही केलेली आहे। 26 अकराचा हल्ला आणि पुन्हा आता झालेला मंगळवारचा हल्ला, सुरक्षा यंत्रणेने काही आपल्याला याच्यामध्ये आक्षेप केला आहे। त्या नागरिकांचं सुद्धा म्हणणं आहे की सुरक्षा चोख असताना अतिरेक्यांचा या ठिकाणी सभा होणे आणि अचानक गोळीबार करणं काय कसं असतं, सुरक्षा यंत्रणा हा जो शब्द आपण नेहमी वापरतो ना की हजारो एकर जमिनीवर प्रत्येक ठिकाणी सुरक्षा अधिकारी राहीलच असं शक्य होत नाही। सुरक्षा यंत्रणा पूर्ण काश्मीरमध्ये आहेच, कारण काश्मीरचा आपण पाहतो गेल्या 5 वर्षातला जो चेंज आहे की तिथल्या लाल चौकात ज्याला तिरंगा फडकतो, त्या ठिकाणी दिवाळी पण साजरी होती, तिथे ईद पण साजरी होती, तेव्हा काही होत नाही। पण अशा वेळेस कुठला तरी एखादा लुटून शोधून, त्यात जसं आज आपण माहिती घेतली की तिथल्या लोकल्सच्या काही लोकांनी त्यांना मदत केली असं आता समोर येत आहे। तर जर असे काही घटक सापडले या समाजामध्ये की जे स्वतःच्याच खाते थाली में शेत करणार आहे, तर असे लोक असतील तर तुम्ही कितीही यंत्रणा लावली तरी ती सफिशियंट राहू शकत नाही। हे जे लोक असतात अशांपासून आपल्याला सावध राहायची गरज आहे।